हिंगोलीतल्या भाजपमधल्या बंडाळीची हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या 3 पैकी 2 बंडखोरांशी मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि श्रीकांत भारतीय यांनी काल चर्चा केली। शिंदे पक्षाचे बाबूराव कदम यांना इथून उमेदवारी मिळाली, त्यानंतर रामदास पाटील, श्याम भारती महाराज आणि ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले। त्यापैकी रामदास पाटील आणि श्याम भारती महाराजांशी काल त्यांनी तब्बल 5 तास चर्चा केली आहे। तसंच युतीचा धर्म पाळण्याच्या सूचनाही केल्या आहेत। यावर दोन्ही बंडखोरांनी वेळ मागितलेला आहे। कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते आज निर्णय घेणार आहेत। चालणे युती धर्म पाळावा लागेल। युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे। अनेक अडचणी आहेत, खूप काम कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। रामदासजींनी तर खूप मोठं काम 3 वर्ष त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी केलेलं आहे, संघटनात्मक काम केलेलं आहे, हे अतिशय सत्य आहे। परंतु युतीमध्ये एकदा जागा सुटली की त्या ठिकाणी आपल्याला उभं राहता है। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। बंडखोरी करता येणार नाही करून दिलेली आहे। आता निर्णय माझ्या कोर्टात आहे। माझा निर्णय माझ्या याच्यात कोर्टात नाहीये, तर मला कार्यकर्त्यांच्या काही प्रमुख 6 विधानसभेतल्या लोकांशी मला बोलावं लागेल, कारण ही केवळ हिंगोलीतला विषय नाहीये। तर मी त्यांना वेळ मागून घेतलेली आहे की मला सुद्धा हा निर्णय बदलताना मतदारांना विश्वासात घेणे काळाची गरज आहे। तर त्यांनी मला वेळ दिलेला आहे, तर ते आता आम्ही जाऊन चर्चा करणार आहे, त्यानंतर हा निर्णय